माझं नाव ए.पी. देशमुख, सहाय्यक कृषी अधिकारी कवठा. तर आज आपण घोटा येथे पीक वाढीची सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेमध्ये शेतीशाळा आपण आज सभा इथं घेते. त्याचा मुख्य उद्देश आहे की आता सोयाबीन पीक आपल्या वाढीच्या अवस्थेत आहे आणि इथून पुढे काय आहे, इथून पुढे आपल्याला काळजी घेणे असते आपल्या पिकाची, म्हणजे कीड आणि रोगाबद्दल. बरोबर. आपण त्याच्यामध्ये आता पक्षी थांबे, पिवळे चिकट सापळे आणि फेरोमोन ट्रॅप हे एक आपण कमी खर्चिक आहे आणि तुम्ही जर याचा वापर केला तर नक्कीच तुमचं खर्चात एका फवारणीचा 1000 रुपयापर्यंत खर्च कमी होतो. आता सुरुवात आता माहिती आहे का, सोयाबीनची आता आपल्याला माहिती आहे दोन पानाहून आता फांद्या फुटणं सुरू केल्या. बरोबर. तर आता या अवस्थेमध्ये सोयाबीनवर सर्वात पहिले कोणती कीड येते? बर, शेंडाळीतून पाहिली. पण शेंडाळी जी आहे, तुम्ही आता शेंडाळी म्हणता, आपण तिला चक्रीभुंगा म्हणतो. बरोबर. गरडल बिडल आहे ना, तिचा प्रादुर्भाव तुम्ही ओळखू शकता. हा, किडा असते, पण प्रादुर्भाव कसा करतो ओळखू येते तुम्हाला? हे बघा, आता यात काय माहितीये का, जे शेंडाळी म्हणता तुम्ही, तिला आपण शेंडाळीला आपण चक्रीभुंगा म्हणतो. बरोबर. ती काय करते, गोल आकार काप करते, तुमच्या मेन खोडाला करते, फांद्याला करते. बरोबर. ते तुम्ही ओळखू शकता. तिचा प्रादुर्भाव हा अजून सुरू झालेला आहे का? नाही सुरू झालेला, अजून दिसला नाही. फुलाच्या अवस्थेत, शेंगा धरण्याच्या अवस्थेत आपल्याला अवस्था दिसते प्रादुर्भाव. पण त्याच्याही पूर्वी जो प्रादुर्भाव सुरुवातीला आता झालेला आहे सुरू, हा तुम्हाला कोणाला दिसत नाही, आपल्याला पण दिसला नाही. कोणती असे कीड? प्रादुर्भाव सुरू झालेला आहे, कोणता आहे? पण याचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दिसते कधी? आपलं नुकसान झाल्यावर. तर ही कीड आहे तुमची खोडमाशी. बरोबर. आज जवळपास 20 दिवस झाले आपले सोयाबीनला, कोणाचे 15 दिवस झाले असतील. सुरुवातीला जेव्हा ब्रँचिंग जेव्हा सुरू होते, म्हणजे आपलं सोयाबीन पहा, पहिले 2 पानावर येते, नंतर तिथून फांद्या फुटून सुरू होतात. प्रत्येक स्टेजला असं आपल्याला दिसते रिंग, म्हणजे जॉईंट. बरोबर. खोडमाशीची मादी जी पाहिली का तुम्ही? तर खोडमाशीची मादी म्हणजे तुमच्या घरात जी माशी आहे ना, या माशीसारखी माशी आहे. बरोबर. ती माशी थोडीशी किंचित मोठी असेल, आपल्याला आपण माशी आपण भरपूर पाहतो, त्याला आपल्याला ओळखू येत नाही माशी. ती काय करते माशी? ती माशी आता हे जे जॉईंट येतं, म्हणजे जे कवळे आपलं सध्या खोड आहे, तर त्याचं काय करते, बागून बारीक डंक मारून त्या खोडात अंडे घालते. खोडमाशी अंडे घातल्यानंतर काय असते, त्या अंड्यातून अळी बाहेर पडते. सुरुवातीची जी अळी आहे ही पिवळट कलरची, पांढरट कलरची बारीक अळी असते, पिवळट कलरची. तुमच्या नखाच्या एवढी असं बारीक नख असते ना, तेवढी पिवळी सुरुवातीला दिसते तुम्हाला, ती तुमच्या खोडात असते. तिचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर तिचं पूर्ण जीवनक्रम, म्हणजे आता बघा, ती तुमची अळी त्याच्यात आली, अळी आल्यानंतर तिचं वाढ चांगली होते. वाढ पूर्ण झाल्यानंतर काय करते, तुमच्या पिकाला तुम्ही आता काय देता वाढीसाठी? खत देऊन राहिले. बरोबर. खत देऊन राहिले, सगळं टॉनिक देऊन राहिले, विविध हे पाणी, आता पाऊस झाला, मुळाद्वारे पिकाला सगळं अन्नद्रव्य पुरवठा होतो. पण जर तिथं जर तुम्ही जर समजा आता पाईप आहे, एखादा पाणी चाललं आणि त्या पाईपाच्या मध्ये तुम्ही जर एखादा काही आपण अडवलं, पाणी पुढे जाणार आहे का? तसं आहे. ही कीड काय करते, सुरुवातीला इथं तयार होते. तिचं जीवनक्रम आतमधील खायला काय लागते, सगळं लागते. ती तुमचं पूर्ण जे काही झाडाच्या आतलं सगळं तिचं उपजीविका करते. ती तिचं मोठी होती, नंतर मोठी झाल्यानंतर पिवळी जर तुम्हाला मोठी दिसते नंतर, है ना, ती मग तिच्या शरीरावर राऊंड असं राहते. तर ती मोठी झाल्यानंतर पूर्ण ब्लॉक होते मग, आणि पूर्ण खाऊन पण टाकते तोपर्यंत. मग नंतर आपलं फुल धारणा जेव्हा होते, तेव्हा आपले फुलं धरत नाहीत किंवा शेंगा धरतात. मग शेंगा धरल्यानंतर शेंगा दाणेच भरत नाहीत आणि हिरवगार झाड असते, हिरवगार वावर असते, आणि शेंगा तुमच्या पोचट राहतात, गळून खाली पडतात. हा प्रादुर्भाव आहे तुमचा खोडमाशीचा. तर हा आपल्याला तेव्हा दिसते. त्याच्यामुळे सुरुवातीला खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. एखादं झाड जर तुम्हाला शेतात दिसलं असेल, थोडंसं सुकलेलं दिसलं असेल, थोडंसं तुम्हाला डाऊ वाटलं, मुळासहित उपटायचं आणि त्याला मधून चिरून पाहायचं, त्यात अळी, बारकट अळी दिसते का? ठीक आहे, असली तर तुम्ही तसं नियोजन करायचं. तुम्ही बीज प्रक्रिया आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर बीज प्रक्रियेले जे आता गटांनी स्पर्धेत भाग घेतले त्यांनी, तर बीज प्रक्रिया आपण कॅस्केड, इलेक्ट्रॉन, वार्डन हे बीज प्रक्रियेसाठी सांगितलं होतं. यासाठी की बुरशी आणि कीटकनाशक दोन्ही चे कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे त्यात काय आहे, थायमेथोजन घटक असल्यामुळे तुमच्या खोडमाशीचा प्रादुर्भाव होत नाही. आता पुढे जर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसला तर तुम्ही काय करणार? तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, जैविक, रासायनिक. ठीक आहे. रासायनिक मध्ये तुमच्याकडे आहे थायमेथोजन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन नावाचा घटक असलेलं औषध 30 दिवसापर्यंत फवारायचं. बरोबर. ते जर तुम्ही फवारलं, तुमचं खोडमाशीचं नियंत्रण काही प्रमाणात होऊ शकते. पण सर्वात बेस्ट म्हणजे तुमचं बीज प्रक्रिया, ते तुम्ही केलेली असेल तर हरकत नाही. बीज प्रक्रिया समोर जर तुम्हाला आता जैविक मध्ये जे आहे, आपण दशपर्णी अर्क तयार केलेला आहे. दशपर्णी अर्क निंबोळी अर्क आहे. निंबोळी अर्क तुम्ही फवारणी करू शकता. निंबोळी अर्कामध्ये ॲझिडिक्टिन, निंबीड हे घटक असतात. त्याच्यामुळे तुमचं काय राहते, हे घटक तुमच्या किडीला अंडीनाशक किंवा बारकी अळी आहे हिचं कंट्रोल करण्यात मदत करतात. परत जी पुढे तुम्हाला फकड्याचा सुरू होतील, फकड्याचा सुरू नाही झाला अजून दिसणं,
जेव्हा वावराने फकड्या सुरू झाल्या तेव्हा समजायचं आपल्या वावरात आता अंडे घालणं अळीनं सुरू करणार आहे. तर त्या फकड्यास आपल्या जर सुरू झाल्या तेव्हा तुम्हाला लावणं आहे आपले कुठे फेरोमेन ट्रॅप, बरोबर. पण त्यापूर्वी आपल्याला काय खोडमाशीसाठी आपण पिवळे चिकट सापळे आहेत ना, आता पहा पिवळे चिकट सापळे आणि निळे चिकट सापळे दोन प्रकारचे सापळे तुम्हाला याच्यात एक पॅकेट आहे, यांनी आणलेलं किती रुपये पडलं आपल्याला? 100 रुपये पडलं. तर आता पहा एका एकरामध्ये 100 रुपये समजा जर पाकिट आणलं है ना, कुठं कोणाला 80 भेटत असं गटाने एकत्र खरेदी केले त्यानुसार तिथं एका याच्यामध्ये 20 चिकट सापळे येतात, 15 पिवळे आणि 5 निळे. तर हे पिवळे चिकट सापळे पहा याला चिकट्या राहते, बरोबर आहे. आता हे जर तुम्ही आपल्या शेतात सोयाबीनचं शेत आहे है ना, याच्यामध्ये तुम्हाला अजून एक खोडमाशी झालंच, दुसरी एक रस शोषक कीड आहे जिचं आपल्याला जास्त नुकसान करते, पांढरी माशी. पांढरी माशी काय नुकसान करते सोयाबीनला, काय कल्पना? पांढरी माशी मोझॅक, पिवळा मोझॅक जो आहे आपला, पिवळा गोचक्यानंतर पिवळा आपल्याला दिसते सोयाबीन, हिरवगार राहते, मधात गोचके पडतात, पान जे पाहिले हिरवट पिवळट ठिपके पडतात, कोणाच्या कोकण्यासारखे होतात, बरोबर. एक झाड असते नंतर अर्धवावर होऊ शकते, बरोबर. तर हा प्रसार जो आहे हा व्हायरस आहे, या व्हायरसचा प्रसार करते तुमची पांढरी माशी. तर पांढरी माशी ही अट्रॅक्ट होती पिवळ्या कलरकडे. याला हा पिवळा कलर जर लावला तर किडीला काय वाटते की बाबा हे काहीतरी खाद्य आहे आपलं, ती याच्याकडे येते. मग याच्याकडे आल्यानंतर ती इथं चिटकून जाते, एकदा का इथं चिटकली तर ती निघू शकत नाही, म्हणजे ती इथं मरून जाते. असा तुमचा चांगल्या प्रकारचा उपाय आहे. त्यानंतर खोडमाशी सुद्धा तुम्ही पाहू शकता, खोडमाशीची माशी आहे, माशी आपण आता चिटकतील, तुम्ही वावर पाहिला असेल, ज्यांना लावला असेल एकदा निरीक्षण घ्यायचं कोणत्या कोणत्या किडी याला चिटकल्या, तर जे रसोशी किडी जे आहेत त्याला कोणत्या कोणत्या चिटकल्या, तुम्ही लावलं कोण आहे का तिला काही? तुम्ही पहा जिथं आपल्या शेतात जर असेल तर ती इथं चिटकतील, चिटकलं नाही याचा अर्थ आपल्या शेतात नाही असंच रूल आहे बरं, कारण की याला चिटका आहे, कारण असेल तुमच्याकडे ते अट्रॅक्ट होतातच. आणि दुसरे दिले 5 निळे चिकट सापळे. निळे काऊन दिले याच्यामध्ये, पिवळेच काऊन नाही दिले? कारण तर बघा पिवळ्या चिकट सापळ्याकडे तुमची पांढरी माशी, तुमचे तुडतुडे है ना, हे जे रसशोषक किडे हे पिवळ्याकडे अट्रॅक्ट होते. आता निळे चिकट सापळ्याकडे तुमचे थ्रिप्स, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो फुलकिडे है ना, हे जे आहे का थ्रिप्स, ह्या थ्रिप्स तुमच्या निळ्या कलरकडे अट्रॅक्ट होतात, ते पिवळ्या कलरकडे नाही होत, म्हणून तुम्हाला निळे दिले. कारण आपल्याला थोडं माहिती आपल्यावर पांढरी माशी आली का तुडतुडे आले ना, आपला थ्रिप्स आले माहित नाही ना, त्याच्यामुळे पांढरे निळे तुम्ही लावायचे, 5 निळे लावायचे, 15 पिवळे लावायचे, म्हणजे जवळपास प्रमाण राहील 3, म्हणजे 3 नंतर 1 असं लावलं म्हणजे. आणि कसं लावायचे शेतात, पूर्ण शेत झिकझॅक लावायचं, म्हणजे पूर्ण शेत तुमचं कव्हर झालं पाहिजे, या पद्धतीने लावायचे. एका एकरात एवढं लावायचं. 100 रुपये जर तुमचा खर्च आला, 1000 रुपयाचं औषध वाचवते, बरोबर. जर तुमच्या मला सांगा खोडमाशी जर इथं खोडमाशीला अंडे झालेलं नाही तर तुमचं जे थायमेथोक्साम प्लस लॅम्डासोलिथ्रिन जे तुम्ही जे आता तुम्ही फवारलेलं पण असेल, अलिका नावाचं अजून किंवा मार्केटला दुसरे अजून ब्रँड नेमचं असतात, लोकांचं अंगाचा आग होत जाय, कीड येऊ नये म्हणून, आपण कीड येऊ नये किंवा तिचं प्रमाण कमी राहावं म्हणून आपण हे जैविक हा नैसर्गिक उपाय आपण करतो, कमी खर्चिक. हे तुम्ही लावलं. दुसरा आपला हे रसशोषक किडी झालं. आता नंतर आपल्याकडे पुढे कोणती आळी येणार आहे? आपल्या शेतामध्ये आळी येणार, ती म्हणजे कोणती येणार याच्यानंतर? या रसशोषक किडीनंतर जो प्रादुर्भाव होतो तो तुमचा पाण्याखाराळ्या अळीचा, बरोबर. पाण्याखाराळ्या अळीमध्ये सर्वात महत्वाच्या 2 किडी, उंट अळी, आपण तिला सगळं ओळखू शकतो, असं उंटासारखं हे जर कुबड करून चालते. आणि दुसरी तुमची तंबाखूची पानाखाराळी अळी. तंबाखूची पानाखाराळीमध्ये आपण तुला स्पोडोप्टेरा म्हणतो, म्हणजे ती तुमच्या इटकरी कलरची राहते, तेव्हा तंबाखू असते का नाही, तंबाखूच्या कलरची राहते है ना. तर ह्या 2 अळ्या तुमचं लय नुकसान करतात. आता तंबाखूची पानाखाराळी अळी माहिती काय, ही तर एवढी नुकसान करते, ती अंडे घालते गोचक्यामध्ये. तुम्ही पाहिला असेल कधी, तुमच्या सोयाबीनच्या पानाच्या खालून अंड्याचे असे गोचके दिसतात, हे स्पोडोप्टेरा जातात. या अळ्या असे असणं, एक जर ती मादी 3 जर अंडे घातले ना, किमान 200, जसं 2000 पर्यंत, किमान 200, म्हणजे एक जर मादीने अंडे घातले 200 झाडं, 200 आळ्या, मग कमीत कमी एक अळी एका झाडावर जर दिवसभर खाल्लं तर एका झाड आपलं खतम व्हायला ना. उंट अळी आणि जी आहे ती येऊ नये किंवा तिचा प्रादुर्भाव कमी राहावा म्हणून आपण काय करतो, तिला जन्मातच घालायचं नाही. म्हणजे त्याचं काय करायचं, कुटुंब नियोजन सुरुवातीलाच करायचं. मग ते कसं करणार, त्यासाठी आपल्याला इथं हे पिवळे चिकट सापळे येतं, पिवळे चिकट सापळे येतं, बरोबर. आता पिवळे चिकट सापळे आता सरांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेत, पण हे कसं असतं, हे आपण डेमो किंवा प्रात्यक्षिक म्हणून म्हणजे कमी प्रमाणात येतं. आणि हे तुम्हाला मार्केटला सुद्धा भेटतात, काहीतरी पूर्ण जर घेतलं तुम्ही 100 रुपयापर्यंत तुम्हाला याचा खर्च येते. तर आता याच्यामध्ये हा विशेष काय आहे की उंटाळी आहे आणि तुमची तंबाखूची पानाखाराळी अळी आहे. हिचं आपण कंट्रोल कसं करणार, तर आपल्याला काय हिचे अंडेच जन्म म्हणजे आळ्याच तयार होऊ द्यायचे नाही. मग त्यासाठी काय आता आपल्याला इथून पुढं
8-10 दिवसानंतर फकड्या तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून याची सुरुवात होते, बरोबर. तर आता तुम्हाला फकड्या जेव्हा सुरू झाल्या किंवा आताच लावून टाका, फकड्या सुरू व्हायचं काम नाही का. 15 दिवस झाले सोयाबीन, तर सोयाबीनच्या झाडाला साधारणतः आता आपलं जर झाड आहे, झाड समजा एवढं असलं तर झाडाच्या फक्त 1 फूट उंच झाड एवढं झालं, झाडाच्या 1 फूट उंच हे वाढत चालायचं, बरोबर. तर आता याच्यात काय करतो आपण, याच्यामध्ये असं आहे की हा फेरोमेन ट्रॅप आहे. या कामगंध सापळ्यामध्ये ही अशा प्रकारची आपल्याला वरील प्लेट दिलेली आहे. आता आपण हे खाचे येतं, या खाच्यामध्ये हे प्लेट आपण इथं लावतो, बरोबर, असं लावतो. पण हे लावल्यानंतर याच्या मदत आपल्याला लावा लागते ल्यूर म्हणजे जी आपली समजा आपण उंटाळी बनतो किंवा आपण त्याला हेलिकोर बनवतो, हेलिल्युअर नावाचं घटक भेटतो. हेलिल्युअर जो आहे याला गंध आहे मादीचा, म्हणजे काय करतो हा अट्रॅक्ट करतो कोणाला, नर पतंगाला. नराला काय वाटते, नर पतंगाले इथं मादी आहे कुठतरी, ती येते मादी शोधत इथं. मग मादीचे शोधत इथं आल्यानंतर हा काय करतो, या गॅपमधून एवढाच गॅप राहते, या गॅपमधून तो अंदर जातो. मादी दिसत नाही, पण वाचलेलीच होतो, त्याला वाटते मादी खाली आहे. याचा रस्ता आहे, बरोबर, छत्र आहे मोठं, तर या छत्र त्याला वाटते मादी खाली आहे, तो खाली जातो. आता खाली या पन्नीत येतो, बरोबर. तर आपली पन्नी काय राहते, इथून खालून आपण इथं रबलानं दुरून असं बांधून घ्यायची. काहून की तुम्ही जर वरून त्याला बोलवसाल खालून सोडून जाल तर काय अर्थ आहे का त्या गोष्टीला, नाही तो खालून उडून जाईल ना. तर इथं पॅक करून ठेवायचं, मग त्याला इथं नंतर रिटर्न वापस जाता येत नाही, बरोबर ना. कारण ते पकड अर्धी कुठे उडणार आहे, पण अशी नाशी होते, उडणार का, म्हणजे तो याच्या जाऊन त्याचा कार्यक्रम खतम होऊन जाते. म्हणजे त्याचं मिलन झालं नाही तर अंडे येणार का, नाहीच येणार. म्हणजे तुम्ही इथं कंट्रोल करू शकता. आता ही एक ल्यूर आहे, हे हेलिल्युअर किंवा याला हेलिकोरपा ची जी अळी आहे ही कंट्रोल करण्यासाठी आपण ही वापरतो, है ना. तर याच्यामध्ये अशा प्रकारची फकडी राहते आपली दिसते ती, आणि या प्रकारची अळी आपल्याला राहते. याची जी ल्यूर राहते ती आपल्याला इथं लावायची असते, बरोबर. दुसरी आहे आपल्या याच्यामध्ये स्पोडोप्टेरा ल्यूर, बरोबर, याला आपण स्पोडोल्यूर म्हणतो, है ना. नंतर आता हे इथे आपण फिक्स करणार, बरोबर, फिक्स करणार. हे झालं, हे सगळं आपण इथं ल्यूर लागलं, सगळं झालं. आणि नंतर काय करायचं, आता आपण पहिलेच एक पक्षी थांबा तयार केला होता आपण, म्हणजे एकाच काम, त्यासारख्या गोष्टी करायचं नाही. या पक्षी थांब्याला इथं बरोबर आहे, काडीच्या आकारासारखं आहे, इथं असं खुपसायचं, इथं खुपसल्यानंतर आणि याला दोरीनं बांधून घ्यायचं. बांधलं पुढे खाली जात नाही, काहीच नाही, आणि इथं हे बांधून घ्यायचं. आता हे जे अंतर हे तुमच्या पीक एवढं असलं तर पिकाच्या फक्त फुटभर उंच हे राहील. हे पण असं व्यवस्थित दोन्हीकडून बांधून घ्यायचं, याच्यातून अट्रॅक्ट होते. आणि नंतर हे लावल्यानंतर हा पक्षी थांबा आहे आणि हा पक्षी थांबा लावायचा. आता तुम्ही दोन्ही अड्या कव्हर केल्या, ल्यूर लावले, याच्यामुळे तुमची तंबाखूची पाना खड्या कंट्रोल झाली, है ना. आणि दुसरी कोणती कंट्रोल झाली, उंटाळी. आता आपल्याला जर वाचलीची खांदी, तर आता आपल्याला बी प्लॅन पाहिजे आपल्याजवळ, बरोबर ना. मग हे पक्षी थांबा आपलं काम करणार. हे काय करणार, हे आपण शेतात लावायचा, शेतात अंतर 1.5 फूट 2 फुटापर्यंत उंच लावायचा, है ना. तर हा लावल्यानंतर काय करतात, पक्षी येतं. पक्षी तुम्हाला माहित येतं, त्याला खायला काय ना काय पाहिजे, अळ्या वेचून खातात ते पक्षी. तुमच्या झाडाच्या वर इथं असे इथं आले, इथं बसतात. जर चिमणी झालं, पोपट झालं, कोणती पक्षी इथं बसल्यानंतर ते काय करतात, ती शिकार पाहत राहतात, बरोबर. जी अळी दिसली वेचून खातात. नैसर्गिकरित्या सगळं किडीचं नियंत्रण झालं. आता इथून पुढे जर कीड ETL लेवल राहते, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणतो, है ना. म्हणजे आर्थिक नुकसान पातळी ही काऊन ठरवली, तुमचं नुकसान करत असेल तर मारा. मग तुमचं नुकसान कोणतं आहे, आर्थिक नुकसान पातळी. त्याच्यावरी जर गेले तर फवारण्या, हा म्हणजे कोणतं रासायनिक, त्याच्यानंतर मारायचं. तर काही होईल तुम्हाला दिसलंच. हा या कामगंध सापळ्यात 3 आपल्या सलग 3 दिवसात जर 10 फकड्या दिसल्या, तुम्हाला 5 फकड्या दिसल्या, तेव्हा समजा अटॅक भरपूर झाला, आहे ना. किंवा तुम्ही वावरात फिरून राहिले तर एक आपण टांग टाकतो, बरोबर, है ना. तेवढं तुम्हाला समजा 5-6 अळ्या दिसल्या, प्रादुर्भाव तुम्हाला लक्षात येतेच. आर्थिक नुकसान तुम्हाला वाटलं अटॅक जरा जास्त दिसला, तेव्हा तुम्ही फवारणी करायची. आता फवारणीमध्ये पण अजून आहे की तुम्ही रासायनिकवर डायरेक्ट जायचं नाही. सुरुवातीला तुमच्याकडे एक रामबाण उपाय म्हणजे पहिले सुरुवातीला अंडीनाशक आणि अळीनाशकसाठी लिंबोळी अर्क. विकतचा आणल्यापेक्षा स्वतः तयार केलेला 5% निंबोळ्या सर्वात बेस्ट. पण आपण त्यासाठी निंबोळ्या जमा करणं मेहनत आहे, जमा करून कुटायच्या, हे करायचं, आहे ना. पण ते फ्रीमध्ये होते. त्याच्यानंतर दशपर्णी अर्क तुम्हाला माहिती आहे, 10 प्रकारचा पाला तुम्ही आणलेला आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी आणलं असेल तर याला जर फरक रिझल्ट भेटला तर तुम्ही 100% पुढे करणार आहे. तिथं दशपर्णी अर्क आहे, त्याच्याकडे 10 प्रकारचा पालापाचोळा आहे. आणि दशपर्णी अर्क सगळं जे बनवलं लागेल त्यांनी फवारा, यासाठी फवारा की दशपर्णी अर्कामध्ये 10 प्रकारचा पाला तर आहेच, सोबत काय आहे, गोमित्र, तुमचं शेण. काय करणार, हे तुमच्या फवारणीनंतर तुमच्या पिकाला बुरशीपासून, किडीपासून आणि अन्नद्रव्य पुरवठा हे सुद्धा करा. म्हणजे सगळंच काम दशपर्णी करायला, किडीचं, रोगाचं आणि टॉनिकचं, बरोबर सगळं. हा आणि त्याचा वास पाहिला ना तुम्ही, बाकीच्यांना सर पाहायला दाखवा
एवढा वास आहे की तुम्ही वास घेऊ शकत नाही. मग तुम्ही फवारल्यानंतर तुमच्या वावरातून वास राहणार त्याचा 3-4 दिवस वास राहणारच वावरात. आणि तुम्ही फवारणाऱ्याला पहिले सांगतो, फवारणाऱ्यानं तोंडाला हे लावावं, कारण तुमच्या जर वाफ जर गेली तुम्हाला मग जेव्हा वाटणार नाही, तुम्हाला दिवसभर असं त्यासाठी थोडंसं नाकाला लावून फवारणी करा, म्हणजे तो वास तुमच्याकडे जाणार नाही. आणि त्या किडीचा वास एवढा राहते 10-12 दिवस तो वास चांगला राहते. त्यामुळे किडी तुमच्या वावरापासून, किडी म्हणजे कोणती, जी फकडी येते ती फकडी काय करायची माहिती, आता कोणत्याही आईले स्वतःच्या पिल्लाची काळजी महत्वाची असते. पक्षी पा कोणते पा, ती फकडी काय पाहिजे की पहिले आपल्या किडी म्हणजे अंडे जर घालायचे तर आपल्या याला सुरक्षित जागा पाहिजे. तर तिथं जर वास येत असेल तर तिला पहिले धोका वाटते ना, इथं वास यायला म्हणजे काहीतरी तेल वास जात नाही का, वास येतेच, मग तिथं ते अंडे घालणार नाहीत. बरोबर. तर हे अशा प्रकारचं आपण जैविक पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. या पद्धतीने तुम्हाला नियोजन झालं ठीक, नाही झालं नियोजन, तुमचं तर ब्रह्मास्त्र तुमच्या रासायनिक आहे तर शेवटी, पण ते शेवटचा पर्याय तुमच्याकडं आहे ना. तर शेवटी त्याच्यामध्ये आहेत मग तुमच्याकडं थायमिथॉक्साने, लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, परत पुढं अजून वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे ट्रेड नेम आहेत, त्या तुम्ही वापरू शकता. आता नंतर तुमची सोयाबीन, आता पाऊस आला चांगला झालेला आहे, आता वाढीची अवस्था आहे. जर सोयाबीन वाढली नसेल तर आपण काय करतो, सोयाबीन मध्ये युरिया कधीच सोयाबीनला फेकायचा नाही. युरिया ही पिकाची काईक वाढ करते. काईक वाढ म्हणजे गरज नसणारी वाढ. म्हणजे कशी, युरिया तुम्ही आता पहा, सोयाबीन पिकाला किंवा कोणत्याही पिकाला असो त्याचा बेसल डोस असते. बेसल डोस म्हणजे कोणता, जे पेरताना तुम्ही देता ते, तो डोस एकदा दिल्यानंतर तुम्हाला जर त्या पिकासाठी टॉप ड्रेसिंगचा रिकमेंड असेल तर करायचं नाही. टॉप ड्रेसिंग म्हणजे एका महिन्यानंतर आपण देतो. सोयाबीनले बेसल डोसच आहे, तुरीले बेसल डोस आहे, त्याला फक्त कापूस आहे का आपण त्याला टॉप ड्रेसिंग देऊ शकतो, हळदीला टॉप ड्रेसिंग आपण देत असतो. तर बेसल डोस दिल्यानंतर त्याला तुम्ही नंतरच पुरत पालास, हा बेसल डोस असते. समजा 10-26 तुमची दिलं, त्यानंतर तुम्ही युरिया टाकायचं नाही. आता समजा आता सोयाबीन कोणाची वाढली नाही, बरोबर आम्ही पाहतो लोक युरिया फेकतात. आता मला सांगा, आपण युरिया काही फेकतो वाढ झाली नाही म्हणून, मग हे काही दिसते आपल्याला दिवशी 20 दिवसानंतर सोयाबीनची वाढ नाही, 20 दिवसानंतर दिसते ना, साधारणतः 15 दिवस आपल्याला कळतच नाही ते आलं म्हणून व्यवस्थित आहे ना. 20 दिवसानंतर 25 दिवसानंतर आपल्याला दिसते की आता याची वाढ व्यवस्थित झाली नाही. मग 25व्या दिवशी किंवा एका महिन्यानंतर आपण युरिया फेकतो. मला सांगा, सोयाबीनला फुलं धारणं कधीपासून होते, वेगवेगळ्या वाढनुसार वेगवेगळे कालावधी आहे, पण साधारणतः कधीपासून होते, 35 दिवसानंतर 40 दिवसानंतर सुरू होते फुलधारणा. तुम्ही जर एका महिन्यानंतर म्हणजे 25, 20, 30 दिवसानंतर युरिया फेकसाल, युरियान काय होणार आहे, वाढ होणार. मग वाढ सुरू झाल्यावर फुलधारणा होणार आहे का, नाही होणार. मग तुमची कालावधी लांबवला, परत काय होईल, युरिया फेकल्यानं झाडं कवळे होतात, हिरवेगार होतात, आपल्याला चांगलं वाटते, आपलं वावर हिरवं दिसते. पण हे आवडते पण कोणाला, किडीला आवडते. कवळा असले किडी अटॅक करते. मला सांगा, तुमची सोयाबीन सोंगा असताना काऊन किडीचा अटॅक दिसत तुम्हाला जास्त, तिथे खावडत नाही दिली, ते विषय असा आहे ना. म्हणून हेच आपला ह्या जो कालावधी 1 महिना हा जो आपल्याला काळजी घेणे. आणि जर तुमची समजा एका महिन्यानंतर 20-25 दिवस झाले आणि तुमची वाढ झाली ना सोयाबीनची, तर आपल्याकडे विद्राव्य खत येतं 19-19-19, त्याची तुम्ही फवारणी घेऊ शकता है ना. रिकमेंडेड डोस आहे, त्या रिकमेंडेड डोस मध्ये तुम्ही फवारणी घेऊ शकता. आणि 150 रुपयाचं तुम्हाला ते येते, बाकी तुम्हाला फवारणीची आवश्यकता पडत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं म्हणजे काय, आपण एकदा सगळं सांगणार नाहीये, कारण आपण याच्यानंतर पण सभा घेऊ तुमचा जेव्हा वेळ असेल. कारण काय असते,